2019च्या तुलनेत यंदा महिलांच्या मतदानात वाढ झालेली आहे। लाडकी बहीण महायुतीला आता तारणार का याची उत्सुकता आहे। नक्कीच प्रचारामध्ये सुद्धा आपण बघितलं लाडकी बहीण योजना हा अजेंडा ठरला होता। महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांनी हे शस्त्र उगारलं होतं आणि आता 57,96,96,000हून अधिक महिलांनी मतदान केलंय आणि त्याचमुळे हा गेम चेंजर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी महिलांच्या मतदानात 65%हून अधिक वाढ झालेली आहे विशेष आणि याचाच फायदा आता महायुतीला होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 2019च्या तुलनेत यंदा महिलांच्या मतदानात वाढ झालेली आहे। लाडकी बहीण महायुतीला आता तारणार का याची उत्सुकता आहे। नक्कीच प्रचारामध्ये सुद्धा आपण बघितलं लाडकी बहीण योजना हा अजेंडा ठरला होता। महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांनी हे शस्त्र उगारलं होतं आणि आता 57,96,96,000हून अधिक महिलांनी मतदान केलंय आणि त्याचमुळे हा गेम चेंजर ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी महिलांच्या मतदानात 65%हून अधिक वाढ झालेली आहे विशेष आणि याचाच फायदा आता महायुतीला होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।